अंबाजोगाई तालुक्यातील मुडेगाव येथे दिनांक 20/4/2025 पासून ते दिनांक 27/4/2025 पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले आहे। या निमित्ताने महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार प्रवचनकार यांना विशेष निमंत्रित केले असून अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम पूर्णतः होत आहेत। या निमित्ताने भाविकांची प्रचंड गर्दीही पाहावयास मिळत आहे। दिनांक 26/4/2025 रोजी गोरोबा काका पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्रातील प्रसिद्ध प्रवचनकार कीर्तनकार ह.व.प. हरिहरजी महाराज घुले नागदरा यांच्या अमृतवाणीतून कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला होता। त्यांच्या या कीर्तन सोहळ्यास उत्कृष्ट गायक ह.व.प. बाबुराव महाराज नागरगोजे नागदरा व मृदंगाचार्य ह.व.प. अमर महाराज वाकणकर नात्रा यांची साथ मिळाल्याने भाविकांना मंत्रमुग्ध केले। गोरोबा काका पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेल्या कीर्तन सोहळ्यात मुडेगाव ग्रामस्थांनी व पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली होती। अंबाजोगाई दर्शन बातम्यासाठी सतीश मोरे, मुडेगाव।
Ah
चिंतनी दुर्लभी निरामनी विरक्त देही आठवची नाही विषयांचा नेनती काही कानाटोना नामस्मरणा वाचून विठ्ठल महायोग पीठेत ते भीमरुद्रा परम पुंडरिकाय दापुंद्र मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या अलंकापुरी रम्य सिंहासन स्वामी वदांभोज तेजस्फुरदीक प्रदेशम विधींद्रादिदेवे सदा पूयमानम् समाधिस्तमूर्ति भजे ज्ञानदेवम्
अवघे मोडेगाव मुरेश्वर भगवान त्यांच्या या नगरीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये आलेली पुण्यतिथी श्री संत गोरोबा काकांची आणि सप्ताहामध्ये काकांचं पुण्यस्मरण यावं या गावचं एक थोर भाग्य आहे आणि त्यानिमित्ताने आजची ही कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे आलेली आहे। या सेवेसाठी श्री संत निळोबा महाराज जगद्गुरु तुकोबारायांचे अनुग्रहित परंतु केव्हाचे अनुग्रहित महाराजांच्या हयातीतले अनुग्रहित नाही। महाराजांच्या हयातीतले अनुग्रहित 14 कालखंड परंतु श्री संत निळोबाराया महाराजांचं वैकुंठ भुवन वैकुंठ गमन हा शब्द आणि झाल्याच्या नंतर कीर्ती ऐकली आणि त्यांचाच अनुग्रह घ्यायचा असा निश्चय ठरवला आणि त्याच्यासाठी धरणच धरलं। महाराजांनी तरी आपल्या वयाच्या रक्षणार्थ 13 दिवसाचं धरण धरलं परंतु मला तुकोबारायांचं दर्शन हवं आहे म्हणून 42 दिवस त्या अनुग्रहासाठी आणि मध्यंतरी या अनुग्रहाच्या काही दिवसातच प्रत्यक्ष भगवान आले आणि प्रत्यक्ष भगवान आले। मी आलो रे निळोबा। निळोबारायांनी सांगितलं मला काही प्रल्हादासारखं संकट पडलं नाही त्या संकटामुळे मी काही तुला बोलवलेलं नाही। तू प्रार्थना वाचून आलाशी का? मला गरज नाही फक्त जगद्गुरु तुकोबारायांची आणि शेवटी निळोबारायांसाठी जगद्गुरु तुकोबारायांना यावं लागलं अनुग्रह करावा लागला आणि असे अनुग्रहित असलेले आणि महत्वाच्या 5 संतांपैकी 5वं नाव जर कुणाच असेल तर श्री संत निळोबारायण। परंतु अलीकडे काही संतांच्या बाबतीत लोकले ज्ञानीजनी सध्या कथेकडे लोक वळल्यामुळे कथाकार देवचरित्र सांगू लागले आणि लोकही देवांचं चरित्र ऐकू लागले परंतु संतांच्या चरित्राचा विसर पडला परंतु देवाच्या चरित्रापेक्षाही संतांचे चरित्र अगाध आहे। देवापेक्षा संत थोर आहे देवापेक्षा संत थोर आहे Thank you.
या कलियुगाच्या ठिकाणी साधू थोर जाणार, साधू थोर जाणार. पण असं असूनही अलीकडे या 20 वर्षामध्ये संतांचे चरित्र सांगितले जात नाही, ऐकले जात नाही. परंतु आपली जी आत्मवस्तू हरवलेली आहे तिचा जर शोध घ्यायचा असेल तर ते संता ते पाहता दिवसावे, तैसे हरपले आपण ते पावे, तै संता ते पाहता दिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेच सदा. किंवा मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता. मुक्त पुरुषाचं जर वर्णन केलं तर लाभ आपणाला होतोय. किती लाभ होतो 12व्या अध्यायाचा भगवंत म्हणतात. जे असं माझ्या भक्ताचं वर्णन करतात, ऐकतात ते मला किती आवडतात सांगू का. तेही प्राणापरोते आवडतीची निरुते, भक्त चरित्राते प्रशंसती. आणि तुमचं भाग्य एवढं, वयानेही मोठे, अधिकारानेही मोठे, आणि असे असल्यामुळे त्यांना काका म्हणायचे. आणि त्या काकांची पुण्यतिथी तुमच्या सप्ताहामध्ये यावी. मला वाटते याच्यापेक्षा तुमचं अधिक भाग्य असू शकत नाही. मी मात्र या गावात काकांची सेवा 20 वर्ष तरी झालंय प्रवचनाने सेवा केली. त्यामुळे महाराष्ट्राची भेट झाली नाही. परंतु यावर्षी तुमच्या काय मनात आलं कोणाच ठाऊक आहे की प्रवचनाच्या ऐवजी कीर्तनाची सेवा दिली गेली. आणि मी माझ्या अगदी लहानपणापासूनच ठरवलेलं या तरी जन्मात प्रवचनाची सेवा करायची. परंतु अलीकडे सर्वांनी सांगितलं की महाराज तुम्ही बसून जे सांगता ते उभा राहून सांगा, कारण ज्ञानेश्वरी ऐकायलाच भेटत नाही. असो, या निमित्ताने कीर्तनमूर्ती सेवेसाठी घेतलेला अभंग तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली, नेनती काही ताना टोना नाम स्मरणा वाचो मी. रीतीने म्हणत नाही बरं का. तेची संत ही विरक्ती नाही, निश्चयात्मक सांगतात. निश्चयात्मक तेची संत कोणते, ज्यांचा हेत विठ्ठली, ज्यांचा हेतच विठ्ठली आहे तेच संत आहे. आता अलीकडच्या काळाबद्दल बोलणे माझ्यासारख्या करून तरी नको. खरे संत, खरे सिद्ध पुरुष अरण्यात घरी थांबले आणि जे असंत आहेत ते मार्केटमध्ये आले. एक वाक्य बोलू का. जे सिद्ध असतात ते प्रसिद्ध नसतात आणि जे प्रसिद्ध असतात ते सिद्ध असतात की नाही मला माहिती नाही. आणि आपण वेळ कमी असल्यामुळे असंत त्यांचा काही विचार करायची गरज नाही. जे संत आहेत
त्यांच्याबद्दल बोललेलं फायदेशीर ठरेल, लाभ होईल. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठल. भक्त वेगळे, संत वेगळे. आणि विस्तार नको, साधू वेगळे. परंतु अलीकडे काही प्रमाण असे असतील जे भक्त असतात, जे ज्ञानी असतात, ते संत असतात. आणि संत तेच साधू. परंतु थोडासा फरक आहे. कमी वेळात त्याचा विचार नको. परंतु संत कोण? आत्मज्ञाने चोखडी. आणि संत जे माझी उरपडी. आत्मज्ञानाने जे चोखडे आहेत ते संत आहेत. आणखी सांगू, संत कोण? जे वैष्णव आहेत ते संत आहेत. आता वैष्णव कोणाला म्हणायचं? अवघी देवावरी वैष्णव तो जया, अवघी देवावरी माया. आता अलीकडे हे प्रमाण अवघी देवावरी बंद करायचं, संसारावरी, प्रपंचावरी, अर्थावरी माया. बरेच गाण्याचे प्रमाणच बदलले. आता माझ्या हाताकडे बघितलंच लक्षात येईल. सोने रुपये आम्हा, समान तुम्हा. ज्ञाते आहेत ना, त्यांना एकाच ओळीने कळलं. संत कोण? आत्मज्ञाने चोखडी. संत जे माझी उरपडी. उरपडी शब्दात जे संत असतात, ते देवाचीच उरुपे असतात. देव ते संत, देवते संत. तर त्याप्रमाणेच या ठिकाणी तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली. हेत म्हणजे हेतू, हेत म्हणजे ध्येय. कोणते कळलं? आणखीन विस्तार करायची गरज नाही. ज्यांचा हेत, त्या हेतू वरून तो संत ठरू शकतो. आता आमच्याबद्दल बोलायचं झालं तर अर्थप्राप्ती कारणे, इष्ट देवता पूजने, प्रापंचिक सुख मागणे, आशा म्हणणे या नाव. म्हणून भक्ताचे प्रकार ज्ञानेश्वरीमध्ये 4 केले. अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. मग चौथ्याचे ठाई काहीच करणे नाही. म्हणून भक्त एक काही ज्ञानी आहे. आणि ज्ञानी जे आहेत ते मला खूप आवडतात. तेही प्राणापर होते. आता हेत शब्दावरची कोण ठेवतो महाराज. नातरी अवंसात आली माधवी, ते हेतू होय नव पल्लवी. पल्लव पुष्प पुंज दावी, पुष्प फळाते. तो हेतूच असतो. माधवी आली म्हणजे वसंत आला गेला की बागेने बहार धारण केलाच. म्हणून
बागेला बहार येण्यासाठी वसंताची गरज आहे आणि जीवाच्या उद्धारासाठी इथं जशी वसंताची गरज, इथं संतांची गरज. आणि मला वाटतं तुमच्या अनायासे पूर्व पुण्याईने जवळच या धाराशिव जिल्ह्यातील तेरगाव, तेरणा नदीच्या काठाला असलेलं गाव आणि ते काका तुमच्या गावात पुण्यस्मरणाच्या निमित्ताने तो पर्व काळ यावा. मला वाटतं याच्यापेक्षा दुसरं भाग्य नाही. विठ्ठल तेची संत वेळ 10 ते 12चा होता. 11ला सुरुवात झाली. मी 9:45ला या ठिकाणी आलो. झालं थोडासा उशीर. 12 वाजता पुष्पवर्षाव होईल. त्यानंतर 15-20 मिनिटं कीर्तन नक्की लांबेलच. त्याची कल्पना मोडेगावकरांना आहेच. ती मी थोडं अधिकच बोलतो. अधिक बोलतो पण विषयाला सोडून नाही. विषयावरच, संत चरित्रावरच बोलले. अगोदर आपण अभंगाचा धावता भावार्थ पाहू आणि त्यानंतर काकांचं वर्णन करू. काकांचं जीवन चरित्र थोडक्यात पाहू आणि त्यातच पुष्प वर्षाव करू. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली. हेत शब्दाचा मी अर्थ सांगितला, पण कोणता हेत, कोणाच्या ठिकाणचा? विठ्ठली. ज्यांचा हेत विठ्ठली. याबद्दलचे जर प्रमाण आपण पाहतच बसलो. जी संत मांदियाई आहे त्या प्रत्येकांचा हेत विठ्ठला वाचू नाही. गायचं असेल तरी आम्ही एका विठ्ठलाचंच नाम गाऊ. एक गावी आम्ही अनेकाचे काम नाही येते. पण आपल्याबद्दल जर बोलायचं झालं महाराज, आपल्याबद्दल जर बोलायचं झालं तर कुंभट कुळवाडी आन देव मांडी आदिलाची परवडी न करी. एकादशीच्या दिवशी जेतुला पालू आंबासी, नागाशी पंचमीच्या दिवशी. चौथी मोठी आहे म्हणे तुझाची ओढ दुर्गे वगैरे वगैरे भरपूर ओढ आहे. आणि शेवटची ओवी अशी आहे, तो जाण अज्ञानाचा मूळ.
सोमवार आला की बेल, एकादशीच्या दिवशी जे तुला पाडू अंबासी, आपल्याबद्दल काहीच बोलणे नको, परंतु ही अज्ञानाची भक्ती आहे. गावाबाहेरील आहे व दैसी, कळलं ना? कधी विश्लेषण नको म्हणून आपल्याबद्दल काहीच बोलायचं नाही. पण तुकोबाराय मात्र म्हणतात, एका पांडुरंगा वाचून, एका विठ्ठला वाचून मला अनेक दुसरे मज नाही आता, नेमिल्या चित्ता पासून या. एक धरिला चित्ती आम्ही एक धरिला चित्ती, एक धरिला चित्ती आम्ही रघुमाईचा पती. एक विषय तो सकळांचा हरी, एक विषय तो सकळांचा हरी. परंतु एक वाक्य आठवलं म्हणून सांगू. अनेक विषय, अनेक विषय भोगता येत, स्वैर जीवन. एक विषय अनेक भोगते, संत जीवन विठ्ठल. अनेक विषयाबद्दल जर बोलायचं झालं, जीवा रसाकडे ओढी. एकनाथी भागवतामध्ये बऱ्याच ओव्या आलेल्या आहेत. शिष्णाशी रती सुखाची गोडी वगैरे वगैरे. जिभेला काय आवडतंय, डोळ्यांना काय आवडतंय, कानाला काय आवडतंय, बराच मोठा विषय आहे. त्या विषयाकडे आपल्याला जायचं नाही. परंतु असे अनेक विषय आणि भोगता येत, त्याला स्वैर जीवन म्हणायचं. आणि एकच विषय अनेक भोगते. मग त्या अनेक भोगत्यामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आले, निरोबाराय आले, काका आले, नामदेवराय आले, श्री संत ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ काका, सर्व मंडळी, मेळविली मांदी वैष्णवाची, या सर्वांचा विषय तो
झाला नारायण. यावर फार विस्तार करण्यापेक्षा गोपिकांचा एकच विषय झाला होता. एक विषय तो सकळांचा हरी. एवढा त्या गोपिकांचा विषय हरी झालेला होता. पाहणेही, ऐकणेही आणि उच्चारही एका हरी वाचून दुसरा विषयच नाही. पाहणेही. एकदा या गोपिकेंचा मोर्चाच त्या ब्रह्मदेवाकडे वळला. अरे ब्रह्मदेवा, ह्या पाटुण्या कशासाठी दिल्या असतो? ते मला उघड झाप करण्यासाठी. पाहायचंय, थांबायचंय, पाहायचंय, थांबायचंय. नाही पण आमचं किती नुकसान केलंस? त्या उघड झाप करण्यामध्ये जेव्हा झाकला जातो तेव्हा आम्हाला हरी पाहता येत नाही ना. एवढं नुकसान केलंस तू. म्हणजे एवढंही सहन त्या गोपिकांना होत नव्हतं. एवढा त्यांचा विषय हरी, नारायण, विठ्ठल हे सगळे नावं एकच आहे. बरोबर आहे ना? किती गोड उदाहरण आहे. आणि असे बरेच प्रमाण देता येतील, परंतु असं काही समयोग जाना तरी सुद्धा जे ज्ञानी भक्त असतात ना, त्यांच्यासाठी विठ्ठल सर्वत्र भरलेला असतो. जळी, स्थळी, काष्टी. बरोबर आहे ना? विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. अर्जुना, मी नसे आळसा कौन ठाव असे, परी प्राणियाचे दैव कैसे, जे न देखती माते. का पाहू शकत नाही जीव? योग मायेचं पडळ आलेलं असतं. योग माया पडळी 7व्या अध्यायात योग मायाचं पडळ आलेलं असतं. किंवा जीवाची दशा, जीवाचा विषय, सर्व विषयाकडे ओढ असते आणि त्या विषयातच जीव भुलून गेले. विषय ओढी भुलले जीव, आता याची कोण करील कीव. आता पूर्वीला घ्यायचे विषय विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागी करू. आणि कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. विषय निंबतो बहुगोळी आला. विषय निंबितो बहुगोळी आला. भजन गुण तो मज कडू झाला. मला वाटते लोभ सर्प डंकला करू काय हे का? बर, आता थोडं ज्ञानेश्वरीने याच उत्तर. एकदा हे जीव विषयाकडे यांची ओढ झाली आणि विषयापाशी गेले आणि परत त्या विषयापासून दूर करताना किती दुःख होतंय. ज्ञानेश्वर महाराज 18व्या अध्यायात म्हणतात, का सारसाही बिघडिता, वत्स धेनुनी काढिता, ना तरी म्हणून मुदविता, भान यावरुनी. माये कोणी बाळक, काळे गीता एकुलता एक,
होय का उदक तुटता मीना, तैसे विषयाचे घर इंद्रिया सांडिता थोर, युगांतू नोहे ते वीर विराग साहती. ते फक्त वीर आहे, ते वीर आहे. कोण वीर आहे? गोरोबा काका वीर आहे. या ओव्याने गोरोबा काकांचं गोड वर्णन झालं. ज्ञानेश्वरी वीर कोणाला म्हटलेलं आहे? या विषयापासून ज्यांना दूर होत आलं ते वीर वीर. तैसे विषयाचे घर इंद्रिया सांडिता थोर, युगांतून हे ते वीर विराग साहती. आता वरच्या ओव्याचं वर्णन मी करत बसत नाही, पण सारस पक्षाला किती दुःख होत असेल त्या दोघांच्या विराहामध्ये. पण ज्ञानेश्वर महाराजांना दृष्टांत कमीच वाटला. ते म्हणले सकाळी तरी भेट होईल ना, रात्री नाही झाली तरी सकाळी होईल. सारसा येईल गणिता. त्यानंतर आपणच वासरू सोडतो, पाण्याबरोबर सोडतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तुम्ही 2 लिटर काढून घेतल्याच्या नंतर पुन्हा सांगण्यासाठी तरी सोडतात. सांगा एवढं. त्यानंतर तिसरा दृष्टांत, ना तरी भणंगू दौडिता भानियावरून 9 दिवसाचा उपवासी पात्र टाकले. पाणी फिरवा. 9 दिवसाचा पाण्याचा उपवासी होता. पण शेजारच्या अशोकरावजींनी सांगितलं तुम्ही जेवायला खरंय, पण यात विष टाकलेलं आहे. ते तो ताटाची सांडवणी जाय जियाकडे. पण ज्ञानेश्वर महाराजाला हाही दृष्टांत कमीच वाटला. ते म्हणजे 10व्या दिवशी जेवळ गोरोबा काकाच्या पुण्यतिथीच्या दिवशी. त्यापुढे दृष्टांत दिला माये पुढोनी बाळक काळे नेता एक पुरता एक. पण हाही दृष्टांत मौलींना कमीच वाटला. जरी एक मुलगा एक असला काळाने उचलून नेला. जमीन जास्त असल्यामुळे दत्तक घेण्याची व्यवस्था करण्यात येईल. परंतु शेवटचा दृष्टांत होय का उदक तुटता मीना. मीना म्हणजे मासा. माशाला जर पाण्यापासून वेगळं केलं त्याला दुःख होईल का? ज्ञानोबराच्या भाषेत सांगतो जैसे जळचरा जळ सांडे तत्क्षणी मरण मांडे. जीवाच्या बाबतीत. परंतु संत म्हटलं की त्यांचा हेत विठ्ठली. विठ्ठला वाचून दुसरा विषयच नाही. एक विषय तो सकळांचा आहे. ज्यांचा हेत विठ्ठली. म्हणून आजच्या अभंगामध्ये ज्यांचा हेत विठ्ठली ते पहिल्या चरणात. तेती संत जाता हेत विठ्ठले, जाता हेत विठ्ठले, जाता हेत विठ्ठले, हेत विठ्ठली तेची संत तेची संत. वसंताच्या बाबतीत काहीच बोलणे नको, काहीच बोलू नये. परंतु सध्या मार्केट जे चालू लागलंय ते संतांवर नाही असंही म्हणता येत नाही.
आणि त्यांच्यावर चाललंय असंही म्हणता येत नाही. पण शेवटी जे काही सुख दिसतंय ते संतांच्याच अस्तित्वामुळे विठ्ठल. यांचा हेत विठ्ठली. ज्ञानेश्वरीतल्या 1-2 ओव्या आठवड्या म्हणून सांगतो. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गात. बरोबर. ऐसे माझेनी नाम घोषे, नाहीच करती विश्वाची दुःखे. अवघे जगची महासुखे दुमदुमीत भरली. सततम कीर्तन, सततच त्यांचं कीर्तन असतं. काय म्हणायचं, नामघोष. आणि ते सदा करतात. सदा सदा नामघोष. सदा नामघोष करू हरी कथा. कशी करतात महाराज? पोळी मी प्रत्येक प्रमाणाने पोळी बर का. तैसे सर्व इंद्रिया सहित मज माझी सुनिश्चित, रात्रंदिवस न म्हणत उपासती. कारण त्यांचा धंदा हा दिनरजनीच असतो. दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, तेची संत. आणि त्यांचं दुसरं लक्षण सांगितलं, नेनती काही ताना ठोना, नामस्मरणा वाचोनी. नामस्मरणा वाचोनी तेची संत. 12 वाजल्याबरोबर आपण बोलावला. बरोबर आहे ना? मला एकाने प्रश्न केला, हनुमानजी महाराज रेडा बोलला का आणि भिंत चालली का? मला प्रश्न केलास, थोडं विचार करून सांगितलं. मी म्हणलं रेडा बोलला नाही, भिंत चालली नाही. सगळंच कसं म्हणाले? तर उत्तर एकच आहे, भिंत चालत नसते आणि रेडा बोलत नसतो. मागं बोलला नाही, पुढे बोलणार नाही. भिंत मागे चालली नाही, पुढे चालणार नाही. म्हणजे झालं कसं? आमचे काही कीर्तनकार म्हणतात हे ज्ञानराज मौलींनी केलेले चमत्कार. ज्ञानराज मौली कशाला चमत्कार करतील?
आणि जे चमत्कार करतात ते संत असतात का? बऱ्याच वेळेला मला लोक येऊन सांगतात, काय महाराज तुम्ही नुसती ज्ञानेश्वरीच पाठ करत बसत. आमचे महाराज उकळत्या तेलातून हातानेच पुढे बाहेर काढतात. नावं नको कुणाची द्यायची, पण नेमकी काही टाणा टोणा, त्याला एक शब्द सांगू का, ते केलेले चमत्कार नसून केलेले अद्वैताचे प्रयोग आहेत. प्रयोग अद्वैताचे प्रयोग आहेत. प्रत्येक संतांनी जेवढे कार्य केले ते प्रयोग आहेत. कशाचे प्रयोग आहेत? अद्वैताचे प्रयोग आहेत. अद्वैताचे प्रयोग आहेत. काय अद्वैताचे प्रयोग केले प्रत्येक संतांचे आपण सांगत बसत नाही. काया वाचा आणि मने झाले चिंतनी दुर्लती. निळा म्हणे विरक्त देही आठवची नाही विषयांचा. आता वेळेनुसार मागे पुढे कदाचित होऊ शकतं, परंतु हा अभंग सेवेला घेण्याचं खरं कारण याचं जे शेवटचं चरण आहे ना, या चरणाकडे पाहावं आणि गोरोबा काकांचं जीवनचरित्र, पूर्ण जीवनचरित्र. म्हणे विरक्त देवी आठवची नाही विषयांचा. विषयांची आठवण सुद्धा होत नाही ज्यांच्या जीवनात, त्यांना संत असे म्हणतात. तेची संत, तेची संत. कोणी करूनही अभंग फिरवा, शेवटला इथंच येईल तेची संत, तेची संत. नेमकी काही टाणा टोणा, तेची संत. नामस्मरणाला तुम्ही तेची संत. ज्यांचा हे तर विठ्ठली, तेची संत. निळा म्हणे विरक्त देही, तेची संत, तेची संत. ज्यांचा हेत विठ्ठली. आपण अगदी 2-5 मिनिटांमध्ये त्यांचा या शेवटच्या चरणाचा विचार करू. धाराशिव जिल्ह्यामध्ये तेरणा नदीच्या काठावर तेर नावाचं गाव आहे आणि त्या तेर गावामध्ये ओळखते त्यांचे मूळ पुरुष माधवच ना, माधव बाबा. माधव पुरुष सांगितलं. आणि या त्यांना 8 मुलं झाली. 8 मुलं. आणि काळाच्या ओघामध्ये त्यांनी ही माहिती नाही सांगितली, परंतु त्या भक्त लीला ग्रंथामध्ये खूप त्यांचं, कारण मी माझ्या जीवनात फक्त ज्ञानेश्वरीच पाहिली, त्याचं कारण आहे. धुंडा महाराजांनी एकदा म्हटले होते, अनेक ग्रंथ वाचले आणि ज्ञानेश्वरी वाचली नाही, त्याच्या जीवनात काहीच वाचलं नाही. लक्षात आलं का? त्याच्या जीवनात काहीच वाचलं नाही आणि काहीच वाचलं नाही. एकटी ज्ञानेश्वरी वाचली, सर्वच वाचलं. विठ्ठल आणि ते 8ही मुलं वारले, काळाने नेले. न्यायपार तेवढा पसरला असेल चौडा आणि कालाच्या ओघामध्ये 8ही मुलांचा मृत्यू झाला. मी बघा सांगितलं, मायेपूर्णी बाळ काळिनीचा एकुलता एक
एक निलेस ही अवस्था तर 8 निलेस काय अवस्था झाली असेल तुम्हीच सांगा आता, किंवा तुम्हीच ठरवा. परंतु करुणा भागली, रुक्माईने करुणा भागली आणि माधवानेही करुणा भागली. आणि शेवटी प्रत्यक्ष भगवंत आले आणि प्रत्यक्ष भगवंतांनी सांगितलं, अरे माधवा, ते 8 मुळं ज्या त्या गोरीमध्ये तू जिथं कुठं त्यांचं दहन केलेलं आहे, दहन तर केलं नव्हतं, ते पुरले गेलेले होते. आणि ते उत्खन्न कर आणि उत्खन्न कर, विश्वास ठेव माझ्यावर. आणि विश्वास ठेवला आणि 8चे 8चं खनन केलं आणि भगवंतानीच हात लावला. ते 8ही मुलं जिवंत झाले. त्यातले पहिले जे 7 होते ना, ते स्वर्गाला पाठवले आणि 8वा जो होता तो मात्र माधवाच्या स्वाधीन करायचा ठरवला, म्हणून स्पर्श केला. हे असो दिठी जयावरी झळके, त्या पद्मकरू माता पारोखे, तो जीवची नोहे तुके महेशेशी. आणि गोरी मधून काढून आणला आणि स्पर्श केला, माथ्यावर हात ठेवला. महावाक्याचे निघावे, गुरुकृपेचे निघावे, माता हात घेतला नव्हे, थापटीला जैसा. आणि त्याला थापटलं आणि तो गोरीमधून काढला होता, म्हणून भगवंतानेच त्याचं नाव गोरोबा ठेवलं. काय ठेवलं? गोरीतून काढला, गोरोबा नाव ठेवलं. आणि सांगू का, आजच्या कीर्तनातली महत्वाची गोष्ट, गोरोबा काकांनाच काका का म्हटलं जातं? गोरे होते, गोरे. विषयात जे लिंपतात ते काय असतात आणि चोखे असतात, ते गोरे असतात. म्हणून आत्मज्ञाने चोखडी. जीवनामध्ये अध्यात्म ज्ञानामध्ये संत चोखोबा यावे, चोखोबा यावे किंवा गोरोबातळी यावी. काय यावे? गोरा कुंभ असावा, कुंभ गोरा कुंभ असावा. आणि तो गोरा कुंभ म्हणजेच गोरोबा काका, त्यांची आज पुण्यतिथी आहे. बरोबर 12 वाजू लागलेले आहे. आपण झाले का 12? आपण पुंडलिक वर्धेचा जय घोष करू आणि 2-5 मिनिट सर्व भजनी मंडळ त्यांचं भजन करतील. श्री संत गोरोबा बाबा पहा, भागवत धर्मामध्ये 12 वाजता. आता मी महाराज 30 वर्ष झालं आळंदीला ज्ञानेश्वर महाराजांचा गुळाला मी किती वाजता? 12 वाजता. 1 वाजता कानो पाठकांचं कीर्तन संपलं. चरित्रामध्ये काका वयाने मोठे आणि अधिकाराने मोठे. आणि एकदा काका
त्या चार भावंडांचा महिमा ऐकला. निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ताई आणि ज्ञानराज मौलींना इथे कार्य करायचं होतं. मेळ विली मांडी वैष्णवाची. ज्ञानोबारांच्या काळामध्ये नामदेवराय, ज्ञानोबारांच्या काळामध्ये हे चार भावंड, सावतोबा, त्याच वेळेस नरहरी, सोनार वगैरे वगैरे. आणि आळंदीला इंद्रायणीवर ही मंडळी बसली असताना इकडे पंढरपूरला भगवंतानी ही सर्व गोष्ट या भावंडांच्या लीला चरित्र नामदेवरायांना सांगितलं. मग नामदेवरायांना सुद्धा उत्कंठा झाली यांची भेट द्यायची. जे देवाच्या करंगळीला धरायचे, जे देवाबरोबर जेवायचे, जे देवाबरोबर गप्पा छप्पा मारायचे, देवाबरोबर झोपायचे, एवढा अधिकार नामदेवरायांचा. पण यांचा परीक्षा घेणारे, थोपटणारे काका आणि त्यांची पुण्यतिथी तुमच्या सप्ताहात यावी. अधिक वेळ घेत नाही, कारण संत शब्द मी काहीच सांगितला नाही, काहीच सांगितलं नाही. मला ते एक आठवडाभर जरी मला संत शब्द सांगा म्हटला, एक आठवडाभर, पण 5 मिनिटात तू सांगतो ना, आठवडाभर तू सांगतो, 5च मिनिटात सांगतो. माझ्या आजूबाजूला महाराज मंडळी समोर बसलेले सर्व ज्ञानी आहे, त्यामुळे ज्ञानी असल्यामुळे ते 5 मिनिटात संत शब्द सांगतो. काढा दुसरा अध्याय, दुसऱ्या अध्यायाचा 55वा श्लोक. 54व्या श्लोकामध्ये प्रश्न आहे, स्थित प्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव. इथून सुरुवात झाली. 55व्या श्लोकापासून 72व्या श्लोकापर्यंत जे लक्षण सांगितले, त्या लक्षणामध्ये जो बसेल तो संत.
विस्ताराने सांगत झाल्यास 2 प्रवचन आणि एवढ्या सांगत झाल्यास 1 मिनिट. चला तिसरा अध्याय की जी कर्म प्रतिष्ठिले. तिसऱ्या अध्यायामध्ये कर्म करून नैष्कर्म्य स्थितीला प्राप्त होऊ शकतो. कोण झालं? जनक राजा झाला. त्यावरची पोळी देखपा जनकाधिक कर्मदात अशेक न सांगिता मोक्ष सुख पावते झाले. मिथिला नगरी जळते, माझं काही जळत नाही. राजा सभा मंडप जळतोय, माझं काही जळत नाही. पाय जळतोय, माझं काही जळत नाही. हे जे लक्षण आहे. चला 4थ्या अध्याय. ते ज्ञान पैगा बडवे जरी म्हणी अख्खी आणावे तरी संताया बजावे सर्वस्वेशे. आला ना संत शब्द? संताया बजावे सर्वस्वे. चला 5व्या अध्याय. मी माझ्या आईची आठवण विसरून गेले जयाचे अंतकरण. पार्था तो संन्यासी जाण निरंतर गेली याची सेन करी. चला 7व्या अध्याय. सोन्याचं विठ्ठल मेरू पर्वत एवढं असेल आणि मातीचा ढेकूळ जो सर्वस्व मानतो तो संत असतो. त्याच्यावर झालं राका बंकानी वंका. बरोबर आहे. चला 7व्या अध्यायात. एकची लीला करले जे मागे सर्व भावे बदले असते त्या महापुरी निघताती कोटीवरी परिप्राप्तीच्या पहिले तरी विपायला निघे. असे जे प्राप्तीच्या पहिल्या तीराला निघाले त्याची संत आणि सर्व ज्ञानेश्वरीच्या शेवटपर्यंत जातो मी. 9व्या अध्यायातला ज्ञानी पुरुष राजविद्या जाणली मोठे गुरुमुखे उदय दत्तचे हृदय स्वयंभूचे असे प्रत्यक्ष भाव लागे त्याचे अपसयाची इथे संत. 10व्या अध्यायात ज्याने विभू जाणल्या ते संतच की हो. 11व्या अध्यायामध्ये जो विश्वरूप दर्शन पाहू शकला तो अर्जुनही संतच. 12व्या अध्यायातल्या 13व्या श्लोकापासून अद्वेष्टा सर्व भूताना मैत्र करून एक वच निर्ममो निरहंकार हे सर्व लक्षण कोणाचे? हेची संत तेची संत आचार्य उपासन वगैरे वगैरे. किती ओव्या येतात आठवडा बनण्याचं काय नाही सांगता येईल ना. आता तर आम्हाला हार तुरे पाहिजे, शाल पाहिजे, वाजवून गाजवून आणलं पाहिजेत आणि माणिक वाचलं पाहिजे. आमचा फोटो पत्रिकेत असला पाहिजे. आम्ही कीर्तनकार म्हणून वगैरे. पण ज्ञानेश्वरी म्हणते पूज्यता डोळानं देखावी स्वकीर्ती कानी न ऐकावी. बरोबर. या सर्व पहा वाचस्पतीचे निपाडे सर्वज्ञता ही जोडे परी वेळीवे माझी दडे महिमे भेने. 14व्या अध्यायातला गुणातीत पुरुष म्हणजे संत. 15व्या अध्यायात निर्माण मोहा निवृत्त कामा द्वंद्वैर्मुक्ता गच्छन्ते मूढा. सांडून गेले मोहमान या पुरुषाचे का मन. सांडून गेले मोहमान वर्षांती जैसे वर्षोने गेले. 16व्या अध्यायात 26 लक्षण सांगितले. अभयम सत्व संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थिती दानम दमस्य यज्ञस्य स्वाध्याय स्तप आर्जव. किती सरळपणा असतो, किती सरळपणा असतो. आमचा सरळपणा सांगू नये दादा. अर्धा मिनिट बरं, अर्धा मिनिट. आमच्याकडे एक ठिकाण असं 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 पोटाला हात लावूनच डॉक्टरकडे गेला. पोटाला हात लावून
डॉक्टरकडे दोन प्रश्न असतात, काय दुखतंय आणि कधीपासनं दुखतंय. आता पोटाला हात लावल्यामुळे डॉक्टरला माहित झालं याचं पोट दुखतंय. फक्त कधीपासनं दुखतंय. मला शेजारच्याने बंगला बांधून दारापुढे गाडी उभी केली त्या दिवशीपासून. आता आमच्याकडे कशाला बोलायचंय. 70व्या अध्यायातला सत्वगुणी पुरुष म्हणजे संत 18व्या अध्यायामध्ये आमच्या गोरोबा काकासाठी एक श्लोक सांगतो मी. असक्तीय अन विश्वंग पुत्रदारा देहादिषु किंवा देहादिक संसारे सर्व ही मांडलेसे जे गुंफिले एक ना पुढे तो वागुरे वारा जैसा. तेच शेवटच्या चरणात 12 म्हणाले. Yeah.